महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल. मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भात बोलणार. राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळांचं सादरीकरण करणार. जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू होणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता हा निर्णय. जळगावमधून सध्या मुंबई, गोवा, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा. दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार. तर मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय. नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेत पूर्णपणे बंद असेल. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8,300 नव्या गाड्यांची भर पडणार. स्मार्ट, व्होल्वो, मिनी बस अशा सर्वच श्रेणींच्या गाड्यांचा समावेश. डिसेंबर 2026 अखेर गाड्या सेवेत आणण्याचं नियोजन. पुढील 48 तासात मुंबईसह उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं. व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. 2 नोव्हेंबरला कार्तिक यात्रेचा मुख्य सोहळा. महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच. पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा. निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी. सरकारच्या दबावाखाली एलआयसीकडून आता अदानी समूहात 33,000 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव. वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठा दावा. तर एलआयसीनं हा दावा फेटाळला.